प्रसाद लाड हे एक निमित्त आहेत. येणाऱ्या 2027 आणि 26च्या दरम्यानच्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहेत. मराठा आणि ओबीसी ध्रुवीकरण करून द्यायचं आहे. आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजायची आहे. याच्याकरता प्रसाद लाड नावाचं एक नवीन पिल्लू या आंतरवाली सराटीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेलं आहे. प्रसाद लाड यांना जर आंतरवालीच्या पवित्र स्टेजवर जर जायचं असेल तर मराठा समाजाच्या माय बहिणीची आणि मराठा समाजाच्या आंदोलकाची आणि मराठा समाजाची माफी मागितल्याशिवाय आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. हे सरकार लोकशाहीचं नसून पेशवाईचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली. मराठा समाजाचे प्रश्न सोडवले जात नसल्यामुळे आता मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसले आणि या सगळ्या दरम्यान प्रसाद लाड यांना त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही संवादासाठी येत असाल तर मी तुमचं स्वागत करतो. त्यानंतर प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. रात्री जेव्हा ते एका हॉटेलमध्ये थांबले होते त्यावेळेस त्यांच्यावर काही मराठा आंदोलकांनी फोन करून शिवीगाळ केली होती आणि धमकी दिली होती आणि त्यानंतर त्या दोन आंदोलक होते त्यांना पोलिसांनी हॉटेलच्या जवळून ताब्यात घेतला असं स्वतः प्रसाद लाड म्हणाले होते. मात्र यानंतर आता जे काही दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं ते गणेश उगले आणि जे काही धामोरीकर आहेत ते आता आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका प्रकार काय घडला होता. काय सांगाल, नेमकं काय प्रकरण होतं आणि तुम्ही फोन केला होता, धमकी दिली होती आणि तुम्ही त्यांच्यावर करायला गेले होते असं स्वतः प्रसाद लाड म्हणताय. प्रसाद लाड साहेबांनी जे आरोप केले हे बिनबुडाचे आरोप आहेत. कारण की काल प्रसाद लाड यांच्या पीएला मी फोन केला कारण की मला समजलं होतं की प्रसाद लाड आंतरवालीला जाणार आहेत आणि ते संभाजीनगरला पहिले येणार आहेत. तर प्रसाद लाड यांनी वेळोवेळी मराठा आंदोलकावरती मनोज दादावरती खालच्या स्तरावरती टीका केली होती आणि ज्या माय माऊलीचं रक्त आंतरवालीमध्ये सांडलं आणि त्या पवित्र भूमीमधल्या स्टेजवरती प्रसाद लाड जाणार होते तर आमचं एकच म्हणणं होतं प्रसाद लाडला की त्या भूमीवर जाण्याच्या अगोदर तुम्ही मराठा समाज आणि मराठा समाजाच्या माय मावल्याची माफी मागा. याच्यासाठी आम्ही त्या रामा इंटरनॅशनल हॉटेलला गेलो होतो आणि प्रसाद लाडने जे बिनबुडाचे आरोप केलेत हे दादांत खोटे आहेत. कारण की त्यांच्या पीएस सोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मी पोलिसांना दिलेली आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की याचे सगळे पुरावे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला डिटेन केलंय. तुमच्याकडे काय पुरावे आहे की तुम्ही शिवीगाळ केली नाही? कारण की त्यांनी थेट पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तुम्ही शिवीगाळ केली. तुमच्याकडे काही रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही ऐकू शकता. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराची धर्मवीर छावा संघटना चालवत आहोत आणि आमच्यावरती आई वडिलांचे संस्कार आहेत की आम्ही कधीही आई बहिणीवर शिवीगाळ करत नाहीत आणि केलीही नाही. प्रसाद लाड हे खोटं बोलताय. माझ्याकडं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला मी ऐकून दाखवतो आणि तुम्ही ठरवा की याच्यामध्ये आक्षेप आहे काय आहे. हॅलो हॅलो नमस्कार, बोला. नमस्कार, गणेश शुक्ले पाटील बोलतोय, छत्रपती संभाजीनगर. बोला साहेब. लाड साहेब आहेत का? साहेबांसोबत नाहीये, पण कोण बोलतोय आपण आणि आपलं डेसिग्नेशन सांगा फक्त. गणेश उगले पाटील बोलतोय, छत्रपती संभाजीनगरहून धर्मवीर छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. बोला साहेब. साहेब मराठवाड्यात येणार आहेत असं ऐकलं. हो साहेब, आले होते. अच्छा, कुठं थांबलेले? हो, ते मी लोकेशन देऊ शकत नाही साहेब, पण उद्या जरांगे पाटील साहेबांना भेटणार आहेत 10:30 वाजेपर्यंत. अच्छा, आम्हाला शिवाय देऊन आमच्याकडे झाले. ठीक आहे. काय काय नाही, आहेत का तुम्ही सोबत? नाही, तुम्हाला शिवाय देऊ म्हणजे मराठा समाजाला शिवाय नाही द्यायला त्यांनी. कोणी मराठा समाजाला त्यांनी शिवाय देण्यात दिल्यात साहेब. मराठा समाजासाठी तिकडे आले. हो ना, बघू ना. म्हणजे हा कोणासोबत संवाद झाला होता? त्यांच्या पीएस सोबत. आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा काय आक्षेप आहे. आणि प्रसाद लाड साहेब म्हणता आमच्यावर करणार होते, हॉटेलमध्ये घुसून मारणार होते. हा, आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो सहकार्यासह कारण की त्यांना मराठा समाजाची आणि माय बहिणीची माफी मागून तुम्ही आंतरवालीच्या पवित्र व्यासपीठावर जा हा इशारा देण्यासाठी त्यांना आम्ही तिथं गेलो होतो. पण याच्यामध्ये त्यांनी जे वाढीव जे सांगितलेलं आहे की माय बहिणीवर शिव्या दिल्या, हल्लाच करणार होते, नशीब म्हणले नाही. नशीब त्या म्हणले नाही कारण सत्ता त्यांच्या हातात आहे, त्या घोषित करू शकतात. पण तुमच्या अशा आरोपाला चळवळीतील मराठा भेद नसतो. तुम्ही एसीत बसून मराठा म्हणतात, आम्ही रोडवर छाती ठोकपणे फिरून मराठा समाजाचे कार्य करणारे केडर कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमच्या अशा आरोपाला घाबरून चळवळ बंद किंवा समाजाचं काम करणं बंद करणार नाही.
प्रसाद लाड यांना जर आंतरवालीच्या पवित्र स्टेजवर जर जायचं असेल तर मराठा समाजाच्या माय बहिणीची आणि मराठा समाजाच्या आंदोलकाची आणि मराठा समाजाची माफी मागितल्याशिवाय आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. परत जर न माफी मागता जर गेले तर काळे झेंडे लोकशाही मार्गाने दाखवल्याशिवाय राहणार नाही. की काळे झेंडे दाखवून माफी मागावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी जे सहकारी होते जे ज्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं होतं ते योगेश धामोरीकर आपल्या सोबत आहेत. काय नेमका प्रकार घडला होता? तुम्ही धमक्या दिल्या आणि त्यांच्यावर करणार असं स्वतः प्रसाद लाड म्हणताय. प्रसाद लाड एक संविधानिक पदावर आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलक म्हणून आम्ही प्रसाद लाड यांना 20 तारखेला फोन करून संभाषण केलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं होतं की 22 तारखेला मी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही त्यांना भेटायला येऊ असं त्यांना आम्ही सांगितलं होतं. त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही 10 वाजता रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेलो, परंतु त्यांच्या सिक्युरिटी सिस्टीमने आम्हाला सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही परतत असताना या ठिकाणचे PSI अतुल येरमे यांनी आमच्यावर डायरेक्ट अटॅक केला, मारहाण केली आणि पोलिसांनी आमचं काही न ऐकता आम्हाला डिटेक्ट करून आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्या ताब्यात आम्ही ठेवलेलं होतं. परंतु माझं खरं तर प्रसाद लाड यांना म्हणणं आहे की तुम्ही आता सांगतात की मी मराठा आहे, मी मराठा आहे, मग त्या विधान परिषदमध्ये त्या विधानसभेमध्ये तुमचे आमदार किंवा तुम्ही स्वतः मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने असेल किंवा आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने असेल जे आश्वासनं दिले होते त्या आश्वासनासाठी तुम्ही काय भांडलेत किंवा काय प्रश्न विचारलेत? आज तुम्ही सांगतात की मनोज दादा जरांगे माझे भाऊ आहेत, मी मराठा समाजाचा आहे, मी मराठा समाजाला 28 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य करेल, नाही तर मी राजीनामा देईल. खरं तर तुम्ही राजीनामा याच्या अगोदरच दिला पाहिजे होता, पण देर आहे दुरुस्त आहेत. तुम्ही आमच्यावर किती आरोप करा पण सच सच होता है और झूठ झूठ होता है. मनोज जरांगे पाटील आणि तुमची जी भेट झाली ही भेट जर का काही वर्षांपूर्वी झाली असती तर मराठा समाजाला नक्कीच न्याय मिळाला असता. परंतु मनोज जरांगे पाटील यांचं 9वं उपोषण पर्यंत जे लोक उपोषण सोडायला आले ते रिपीटेड कधी येत नाहीत. दरवेळेस नवीन माणूस येतो, नवीन आश्वासनं येतात आणि नवीन संधी शासनाला त्या ठिकाणी मिळते. माझा आरोप आहे की प्रसाद लाड हे एक निमित्त आहेत. येणाऱ्या 2027 आणि 26च्या दरम्यानच्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहेत. मराठा आणि ओबीसी ध्रुवीकरण करून द्यायचं आहेत. आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजायची आहे. याच्याकरता प्रसाद लाड नावाचं एक नवीन पिल्लू या अंतरवाली सराटीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेलं आहे. पण हे सगळं म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही तसं काही त्यांना हल्ला करण्याचं किंवा शिवीगाळ केलं नाही, तर हे मराठा समाजाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी 16 तारखेला जी बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा एल्गार केला की 30 मेला मी अमर उपोषणाला बसणार आहेत. पण तत्पूर्वी 23 मेला महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटनेची राज्यव्यापी चिंतन मंथन बैठक छत्रपती संभाजीनगरला होणार होती. त्या अनुषंगाने आम्ही मनोज जरांगे पाटलांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण पाठवलं होतं. उद्या या ठिकाणी चिंतन मंथन बैठक राजकीय अभ्यासक, मराठा अभ्यासक, कायदेशीर तज्ज्ञ यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून तयार होऊन मराठा समाजाच्या आंदोलनाची योग्य दिशा, योग्य ट्रॅक ठरवणार होतो. परंतु हे शासनाला लक्षात आलं की ही सगळी भूमिका कोण निभवतोय, तर याच्या पाठीमागं आम्ही छत्रपती संभाजीनगरचे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक होतो आणि त्यामध्ये मी लिडिंग पर्सनॅलिटी म्हणून पुढे आलेलो होतो. सातत्याने मी मराठा आरक्षणाची भूमिका मांडतोय आणि मला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून मारहाण करून मला दबाव टाकून मला कायद्याच्या अनुषंगाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारने केलाय. हे सरकार लोकशाहीचं नसून पेशवाईचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली. ज्या योजना चालू होत्या त्या योजना बंद केल्यात. आझाद मैदानावर विखे पाटलांनी येऊन जे हैदराबाद गॅझेट नावाचं एक मृगज आमच्याकडे दिलेलं आहे. असं कुठलंही हैदराबाद गॅझेट लागू झालं नाहीत, परंतु आंदोलक आणि विरोधक हे दोन्ही सांगतात की हैदराबाद गॅझेट लागू झालं. आता काल परवा मनोज दादा जरांगे सुद्धा म्हटले की 308 प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार निघले. माझा दावा आहे, मी कालही कमिशनर या ठिकाणी विभाग आयुक्तांना भेटलो, एकही प्रमाणपत्र नवीन 2 सप्टेंबरच्या GRच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटची जी व्याख्या आहे त्याच्यानुसार निघलेलं नाहीत. जवळपास 3 लाख प्रमाणपत्र निघले, 51,000 नोंदी निघल्यात. हे श्रेय मनोज जरांगे यांच्या माध्यमातून उभं राहिलेल्या आंदोलनाचं आहे. परंतु गेल्या 8 महिन्यापासून आमच्या मराठा समाजाची फक्त 300 प्रमाणपत्र निघतात. मग समाजाला आझाद मैदानाच्या आंदोलनातून मिळालं काय, हा साधा प्रश्न आम्ही आंदोलक असतील किंवा सरकार असतील या दोघांना विचारला तर आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून आम्हाला कुठेतरी आमचा आवाज दाबायचा, सत्य समाजासमोर येऊ द्यायचं नाही आणि यांच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. हे भाजपाचं षडयंत्र आहे. या अनुषंगाने प्रसाद लाड म्हणतात की माझ्यावर जीव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, करण्याचं त्यांचं षडयंत्र होतं. रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये 100 पोलीस त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी रामा इंटरनॅशनल हे 3 स्टार हॉटेल आहे, त्यांची सिक्युरिटी आहेत. लाड हे एका रूम मध्ये एका ब्लॉक मध्ये बसलेले होते आणि आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्या
शकतो. थोडी तरी लाज बाळगा लाड, तुम्ही स्वतःला मराठा सांगतायत. आमच्यासारखे आंदोलक सातत्याने गेल्या 20-25 वर्षापासून समाजाची बाजू लावून धरतायत आणि तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता मराठा समाजाच्या आंदोलकांना बदनाम करतायत. पण तुम्ही कितीही बदनाम केले, तुम्ही कितीही खेळ्या केल्या, पण मराठा समाज आता सत्याची बाजू स्वीकारणार आहेत. जे जे त्या ठिकाणी आम्हाला आडवे येतील त्यांना आता आम्ही लोकशाही मार्गाने प्रश्न विचारू, त्यांच्यावर वैचारिक आणि प्रश्नांचे हल्ले करू. हे असे रस्त्यावरचे आंदोलन आम्ही अनेक केलेत. मराठा क्रांती मोर्चाला उदाहरण आहेत. 58 मोर्चे शांततेच्या माध्यमातून निघालेत. जगाने त्याची नोंद घेतलीत. तुमचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मराठा समाज हा कधीही गालबोट लागू देत नाहीत, परंतु तुमचे जे हस्तक आहेत ते हस्तक नेहमीच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून तुम्ही आज गाठीभेटी घेतल्यात, गळा भेट घेतलीत, पण समाजाचा काय फायदा झाला हे आम्हाला लाड यांनी सांगावं आणि मराठा आंदोलकांवर बेबनाव आरोप करणं बंद करावं. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आया बहिणी येऊन त्यांनी शिव्या दिल्यात. लाड, तुम्ही ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या सोबतच्या आंदोलनामधल्या आया बहिणीच्या अंगावर लाठीचार्ज केला त्यावेळेस तुमच्या आयांची भावना कुठे गेली होती? आम्ही जिजाऊच्या संस्कारात वाढलेलो आहोत. कोणाची आई बहीण आम्ही काढत आहेत. मराठा तितुका मिळावा, गुणदोषासह स्वीकारावा हा मूलमंत्र देणारी आम्ही संघटनेचे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे तुमच्या आई बहिणीवर ज्यांनी कोणी शिव्या दिल्या असतील त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण त्याचा पुरावा तुम्ही अगोदर द्या, नाही तर मराठा समाजाला तुम्हाला जाहीर माफी मागावी लागेल. येत्या 28 तारखेला तुम्ही उपसमिती सोबत येणार आहात. तुमच्यावर आतापर्यंत झाला नाहीत, परंतु तुम्हाला जर का समोरासमोर बसायचं असेल आणि वैचारिक उत्तर द्यायचे असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. नक्कीच हे होते गणेश उगले यांनी सांगितलं की जर का प्रसाद लाड यांना पुन्हा इथे यायचं असेल तर त्यांना माफी मागावी लागेल. तर योगेश धामोरकर यांचं म्हणणं आहे की चळवळीला बदनाम करण्याचा हा षडयंत्र आहे, आम्ही हाणून पाडू असं त्यांनी सांगितलंय. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.